तर ऑक्सिडेशन स्टेट काल आपण ऍक्च्युली 3 ग्रुप्स बघतोय. ग्रुप 13, 14 आणि काय बघतोय तर 15. सो ग्रुप 13 मध्ये काय असतं ऑक्सिडेशन स्टेट कोणती कोणती असते ग्रुप 13 ची? ग्रुप 13 ची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? ग्रुप 13 ची ऑक्सिडेशन स्टेट -3 +3 आणि काय होती तर +1. ग्रुप 14 ची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? -2 +2 आणि काय होतं तर +4. आणि ग्रुप 15 ची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? -3 +3 +5. मायनस ऑक्सिडेशन स्टेट एखादा एलिमेंट कधी दाखवणार आहे? जेव्हा तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर काय होणार आहे तर बॉन्ड होणार आहे. कशाबरोबर बॉन्ड होणार आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर काय होणार आहे? बॉन्ड होणार आहे. प्लस ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे जेव्हा सॉरी उलट सांगितलं मी तुम्हाला की हा मायनस ऑक्सिडेशन स्टेट कधी दाखवणार आहे? जेव्हा हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम म्हणून बिहेव्ह करणार आहे. आणि हा प्लस ऑक्सिडेशन स्टेट कधी दाखवणार आहे? जेव्हा हा मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि समोरचा मोर इलेक्ट्रो नेगेटिव्ह आहे ज्याबरोबर हा बॉन्डिंग करतोय. आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट कधी असते तर डाऊन द ग्रुप द ॲबिलिटी टू शो लोअर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस अँड द ॲबिलिटी टू शो हायर ऑक्सिडेशन स्टेट down the group the ability to show higher oxidation state decreases and the ability to show lower oxidation state increases due to which effect? Due to inert pair effect. कोणता इफेक्ट? inert pair effect. So इथं बघा oxidation state is the primary chemical property of all the elements. सगळ्या एलिमेंट्सची. The highest oxidation state exhibited by the p block element is equal to its total number of valence electrons, that is sum of s and p electrons. मग ग्रुप 13 च्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3. ग्रुप 14 च्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4. आणि ग्रुप 15 च्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 5. हे त्यांचे काय झाले? हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट त्या ग्रुपचे. पण मी तुम्हाला हायेस्ट काय असणार आहे, लोएस्ट काय असणार आहे, कशी इन्क्रीज होणार आहे किंवा कशी डिक्रीज होणार आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या. This is sometimes called the group oxidation state. In boron, carbon and nitrogen families, the group oxidation state is most stable state for the lighter elements. Lighter elements म्हणजे वरचे एलिमेंट्स. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणासाठी स्टेबल आहे? लाइटर एलिमेंट साठी म्हणजे वरचे एलिमेंट्स म्हणजे बोरॉन, ॲल्युमिनियम. पण डाऊन द ग्रुप काय होणार आहे? डाऊन द ग्रुप हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची ॲबिलिटी कमी होणार आहे आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची ॲबिलिटी वाढणार आहे. का? ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये काय होतंय की जे NS मधले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते म्हणतात आम्ही अनपेअरिंग होणार. So beside the elements of group 13, 14, 15, 13 and 15 exhibit other oxidation state which are lower than the group of the oxidation state by 2 units. म्हणजे जर ग्रुप 13 आहे, ग्रुप 14 आहे आणि ग्रुप 15 आहे, त्यांनी काय म्हटलं त्यांच्यामध्ये जेवढे काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील बाहेरचे तेवढी त्यांची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे. तसं नाही, 15 ची जास्त नाही, दर ग्रुपची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. ग्रुप 13 ची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +3, ग्रुप 14 ची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +4, ग्रुप 15 ची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +5. कारण त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत. मग -2 करायचं म्हणजे डाऊन द ग्रुप ही हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची ॲबिलिटी कमी होते. ड्यू टू विच इफेक्ट म्हटलेलं मी तुम्हाला? इनर्ट पेअर इफेक्ट. मग +3 - 2 काय येणार आहे? +1. +4 - 2 काय होणार आहे? +2. +5 - 2 काय येणार आहे? +3. So down the group, the ability to show higher oxidation state decreases and the ability to show lower oxidation state increases due to which effect? Inert pair effect. So what is inert pair effect? Inert pair effect काय सांगितलं तुम्हाला मी?
the increased stability of oxidation state lowered by 2 units than the group oxidation state in the heavier p block element is due to inert pair effect. का? In these elements the 2s electrons are involved less readily. जे 2s इलेक्ट्रॉन होते बाहेरचे ns2 इलेक्ट्रॉन्स जे होते ते इन्व्हॉल्व होत नाही रिएक्शन मध्ये. सो इन दिस एलिमेंट्स द 2s electrons are less involved less readily in chemical reaction. This is because the s electrons of valence shell in p block element experience poor shielding than valence p electron due to the inner d electrons. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक है. आता नेक्स्ट बॉन्डिंग इन ग्रुप 13, 14 and 15. ऑलवेज कीप इन माइंड की जर हायर ऑक्सिडेशन स्टेट ना बॉन्ड होतोय तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग असणार आहे आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट ना बॉन्डिंग होत असेल तर आयोनिक बॉन्ड काय असणार आहे फॉर्म होणार आहे. आयोनिक बॉन्ड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलेंट बॉन्ड कशामुळे फॉर्म होत असतो तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आपण काय बघा आता हा ग्रुप 13 आहे काय. हा ग्रुप 13 मध्ये बोरॉन मेटलॉइड आहे बाकी सगळे काय आहेत तर मेटल्स आहेत. ह्या ग्रुप 14 मध्ये कार्बन मेटल नॉन मेटल आहे. सॉरी बोरॉन नॉन मेटल्स म्हटलं ना. हा तसं कार्बन नॉन मेटल आहे. सिलिकॉन आणि जर्मेनियम काय आहेत तर मेटलॉइड्स आहेत आणि ही दोघं काय आहेत तर मेटल्स आहेत. तसं नायट्रोजन आणि फॉस्फरस काय आहे तर नॉन मेटल. आर्सेनिक आणि अँटिमनी काय आहे तर मेटलॉइड आणि बिस्मथ काय आहे तर मेटल. आपण डाऊन द ग्रुप ट्रेंड काय बघतो मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप वाढतं म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर कमी होणार आहे आणि आयोनिक कॅरेक्टर काय होणार आहे वाढणार आहे कारण मेटॅलिक कॅरेक्टर होतं. बघा द लाइटर एलिमेंट्स इन द ग्रुप 13, 14, 15 हॅव स्मॉल ॲटॉमिक रेडियम. कोण लाइटर एलिमेंट्स आहेत ह्यामध्ये बोरॉन अल्युमिनियम ह्यामध्ये कार्बन सिलिकॉन आणि पुढच्या मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस लाइटर एलिमेंट्स. ओके So the lighter elements in group 13, 14 and 15 have small atomic radii. Atomic radii small आहे म्हणजे न्यूक्लियर चार्ज जास्त असणार आहे त्यामध्ये म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे जास्त. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी काय लागणार आहे जास्त. So lighter elements in group 13, 14, 15 have smaller atomic radii and high ionization enthalpy values. मग ते टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉनचा संबंध येत नाही. आयोनिक बॉन्ड फॉर्म होण्यासाठी आयोनायझेशन एन्थाल्पी काय असायला पाहिजे लॉस असायला पाहिजे. काय लॉस असायला पाहिजे हा. सो दे फॉर्म अ कोव्हॅलेंट बॉन्ड विथ अदर ॲटम्स बाय ओव्हरलॅपिंग ऑफ व्हॅलेन्स शेल ऑर्बिटल. ओके नेक्स्ट ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते वाढते का कमी होते कमी होते. म्हणजे इलेक्ट्रॉन तो इझिली काय करू शकतो लूज करू शकतो. त्यामुळे बॉन्डिंगचं नेचर काय असणार आहे कोव्हॅलेंट टू आयोनिक. कोव्हॅलेंट टू आयोनिक. सो ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप द आयोनायझेशन एन्थाल्पीज आर लोवर्ड. ॲटॉमिक रेडिया पण वाढतं. काय वाढतं ॲटॉमिक रेडिया इन्क्रीजेस सिन्स द व्हॅलेन्स शेल ऑर्बिटल्स आर मोर डिफ्युज्ड. सो जे हेवियर एलिमेंट्स आहेत आता हेवियर एलिमेंट्स कोण आहेत सांगा इंडियम थॅलियम टीन लेड अँटिमनी बिस्मथ असं हेवियर एलिमेंट लास्टचे 5th आणि 6th पिरियडचे 5th आणि 6th पिरियडचे एलिमेंट्स. ओके सो द हेवियर एलिमेंट्स इन दिस ग्रुप टेंड्स टू फॉर्म विच बॉन्ड आयोनिक बॉन्ड. ओके द फर्स्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप बिलॉंग्स टू सेकंड पिरियड म्हणजे हे ग्रुप 13, 14 किंवा 15 असू दे हे सगळे एलिमेंट कोणत्या ह्याला बिलॉंग करतात सेकंड पिरियडला. म्हणजे ते जे ग्रुप 13, 14, 15 जे आहेत ते कुणापासून स्टार्ट होतात सेकंड पिरियड पासून स्टार्ट होतात. काय फॉर्म होतात सेकंड पिरियड पासून. सो द फर्स्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप बिलॉंग्स टू सेकंड पिरियड अँड डू नॉट हॅव डी ऑर्बिटल. त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल नसतं. सो ते त्यांचं ऑक्टेट एक्सपांड करू शकत नाहीत इनकम्प्लीट ऑक्टेट असते आणि त्यांचं जे काय ते व्हीबीटी आणि व्हीएससीपीआर प्रमाणे आपण थिअरी देतो. सो बोरॉन कार्बन अँड नायट्रोजन कॅन नॉट एक्सपांड देअर ऑक्टेट. द सबसिक्वेंट एलिमेंट्स इन द ग्रुप पॉझेस राहिलेले जे एलिमेंट्स आहेत बोरॉन कार्बन आणि नायट्रोजनच्या खालचे जे काय एलिमेंट्स आहेत त्यांच्या सगळ्याकडे डी ऑर्बिटल आहे त्यामुळे त्यांचं ऑक्टेट ते काय करू शकतात तर एक्सपांड करू शकतात.
Okay. So the subsequent elements in group possess vacant d orbitals in their valence shell, which can expand their octet, forming a variety of compounds. Forming a variety of compounds. Now what I told you, एकदा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट समजली तर आपल्याला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही कॉन्सेप्ट यूज करून काय करायचं, बॅलेन्सिंग करायचं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही कॉन्सेप्ट येऊन काय करायचं आहे तर बॅलेन्सिंग करायचं. आता ग्रुप 13 एलिमेंट्स आहेत. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन म्हटले त्याची. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन कोण आहे, बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि कोण आहे तर थॅलियम आहे. हे पहिले आहेत. ठीक. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 ऑन हीटिंग विथ एअर और ऑक्सिजन प्रोड्युसेस ऑक्साइड्स. आता ते ऑक्साइड्स का तसे फॉर्म होतात हे बघा. बोरॉन घेतला आणि काय घेतला तर ऑक्सिजन घेतला. बोरॉनची व्हॅलेन्सी किती असणार आहे, 3. लाइटर एलिमेंट्स आहेत, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर -2. आहेत किती ऑक्सिजन 2, सो -4 झाले. ह्याला 4 न मल्टिप्लाय केलं आणि ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं. कारण लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, हे -4 आलं, ह्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं आणि हा 3 आहे, ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 4. सो आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होताना काय होणार आहे तर 2B2O3. काय झालं, ऑक्सिडेशन स्टेट असतेच, नसते असं नाही. हा लक्षात राहायला पाहिजे. दर ग्रुपची, त्यासाठी तर ग्रुप 13ची, 14ची, 15ची, ग्रुप 1ची, 2ची रेडॉक्स रिॲक्शनला आपण रूल सगळे बघतो ना, हे आता आपल्याला सगळ्या ग्रुपचे ऑक्सिडेशन स्टेट पाठ करायचे आहेत. तर आपण पी ब्लॉक मध्ये 15, 16, 17 म्हणजे 16, 17, 18 ग्रुप बघतो. त्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट्स बघतो. त्यावेळी पण बॅलेन्सिंग येण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. सो हा झाला बोरॉनचं. बरं, म्हणजे हे बोरॉन असं नाही, हे सगळे ग्रुप. मग फॉर्म होताना प्रोडक्ट कसं फॉर्म होणार आहे, B2O3 बोरॉनचं. अल्युमिनियमचं काय होणार आहे तर Al2O3. गॅलियमचं काय होणार आहे तर Ga2O3 होणार आहे. त्यानंतर इंडियमचं काय होणार आहे तर In2O3. बाळांनो, हा जो थॅलियम आहे ना, हा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार, कारण हा हेवियर एलिमेंट आहे. तिथं नाही दिलेलं तरी पण मी सांगते तुम्हाला. कसला एलिमेंट आहे हा, हेवियर. त्यामुळे इनर्ट पेअर इफेक्ट दाखवतो. काय दाखवतो, हा. मग एक पॉसिबिलिटी आहे की तुमचा Tl2O3 एक फॉर्म होणे किंवा Tl2O फॉर्म होणे. तर ह्यामध्ये स्टेबल कोण असणार आहे तर Tl2O फॉर्म. कोण स्टेबल असणार आहे, आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन किंवा आपण म्हणूया एअर ना. मग एअर मध्ये ऑक्सिजन पण असतंय, नायट्रोजन पण असतंय. ऑक्सिजन पण असतंय, मग नायट्रोजन असतंय. मग ग्रुप 13 रिॲक्ट करतो नायट्रोजन बरोबरही. असं नाही की दर एलिमेंटचे ग्रुप रिॲक्टच करतील. थोडे एलिमेंटचे ग्रुप, थोडे ग्रुपचे एलिमेंट्स नायट्रोजन बरोबर रिॲक्ट करतील, थोडे ग्रुपचे एलिमेंट्स नाही रिॲक्ट नाही करतील. ऑक्सिजन तर रिॲक्ट करणारच, ऑक्सिजन तर रिॲक्ट करणारच. मग इथं परत बघूया, अल्युमिनियम घेऊया. काय, हा अल्युमिनियम घेऊया आणि हा डायनायट्रोजन घेऊया. अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट N2. कायम नायट्रोजन N2 म्हणूनच एक्झिस्ट होतो, फक्त N म्हणून एक्झिस्ट होत नाही. हा, O2, N2, Cl2, Br2, I2, H2 असं. नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -3. -3 × 2 काय येणार आहे तर -6. मल्टिप्लाय बाय 2 करा. सो 2Al प्लस काय येणार आहे तर N2. 2Al प्लस N2 काय येणार आहे, इथं नायट्रोजन आहे, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे. -3 × 2 -6 आहे. अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, मग त्याला पण मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे, म्हणून 2 घेतलं. 2Al प्लस N2. हा, मग तिथं पण 6 आलं, इथं पण 6 आलं. मग एका अल्युमिनियमला 3 दिले आणि एका नायट्रोजनला 3 घेतले. मग 2AlN म्हणजे अल्युमिनियम नायट्रेट फॉर्म झालं. असे सगळेच फॉर्म होणार ग्रुप 13. काय
दोन्हीकडे पण 12 येणार, -4 आला हा, म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय केलं, 3 केलं. आणि इथं ह्याची 3 होती, म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 4 केलं. आलं का लक्षात? हा, ठीक. सो इथं बघा ग्रुप 13 एलिमेंटचं काय सांगितलंय, द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 ऑन हिटिंग विथ एअर ऑफ ऑक्सिजन प्रोड्युसेस ऑक्साइड्स ऑफ टाइप E2O3. आता हे जे ऑक्साइड्स आहेत ना, हे 3 टाइप ऑफ, ऍक्च्युअली 4 टाइप ऑफ ऑक्साइड्स असतात. काय काय असतात, न्यूट्रल, एम्फोटेरिक, ऍसिडिक आणि बेसिक. न्यूट्रल, एम्फोटेरिक, ऍसिडिक आणि काय असतात तर बेसिक. सो इथं बघ, मी सांगते आता, तिथं आहे तेच दाखवते. आता ग्रुप 14 एलिमेंट्स. आता ग्रुप 14चा जर विचार केला तर किती ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल होते रे मैत्र? ग्रुप 14 ला किती ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल होते? -2, +2 आणि +4. येस. सो जर मी ग्रुप 14 घेतला तर ग्रुप 14 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, कोण आहेत ग्रुप 14 मध्ये एलिमेंट्स आहेत? कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन, लेड, हे एलिमेंट्स. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि काय आहेत तर लेड. ठीक आहे. आता हे दाखवताना ऑक्सिडेशन स्टेट +2 पण दाखवतात, +4 पण दाखवतात, कारण हे जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करणार तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, जर एखादा एलिमेंट मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम बरोबर रिॲक्ट करत असेल तर तो प्लस ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे? प्लस. सो इथं बघा, हा कार्बन आहे, प्लस इथं काय आहे तर ऑक्सिजन आहे. आता ऑक्सिजन तर फिक्स्ड आहे, ऑक्साइड आहे, -2 × 2 काय येणार आहे -4, हे फिक्स्ड आहे. इथं जो कार्बन आहे हा एकतर +2 पण दाखवू शकतो, हा, आणि तोच कार्बन तुम्हाला काय दाखवू शकतो, +4 पण दाखवू शकतो. मग इथं +2 आहे, ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 2, मग 2C + O, 2CO, दॅट इज कार्बन मोनो ऑक्साइड. न्यूट्रल ऑक्साइड असतो हा. कसा ऑक्साइड असतो? न्यूट्रल ऑक्साइड. बरं, असंच हा फक्त फॉर्म होतो असं नाहीये, जेवढे काय एलिमेंट्स आहेत ग्रुप 13चे, सॉरी ग्रुप 14चे, मग कोणते कोणते आहेत? सिलिकॉन मोनोऑक्साइड फॉर्म होईल, जर्मॅनियम मोनोऑक्साइड फॉर्म होऊ शकतो, टीन मोनोऑक्साइड फॉर्म होऊ शकतो आणि लेड मोनोऑक्साइड फॉर्म होऊ शकतो. आणि इथं C+O2 आहे परत. येस, C+O2 काय देणार आहे तर CO2 देणार. मग CO2 मध्ये इथं काय येणार आहे तर SiO2, GeO2, SnO2, PbO2. पण मी काय म्हटलं, डाऊन द ग्रुप the ability to show lower oxidation state increases and the ability to show higher oxidation state decreases. सो इथं ग्रुप 14 ला 2 टाइप ऑफ ऑक्साइड्स फॉर्म होतात. कोणते 2 टाइप ऑफ ऑक्साइड्स फॉर्म होतात? EO आणि काय फॉर्म होते तर EO2. पण हे जे स्टार्टिंगचे आहेत SiO2, GeO2 हे स्टेबल असतात. CO2, SiO2, GeO2 हायर ऑक्सिडेशन स्टेट. पण डाऊन द ग्रुप लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर मोर स्टेबल असणार. आलं का लक्षात? येस ऑर नो? ड्यू टू विच इफेक्ट? ड्यू टू विच इफेक्ट? Inert effect. The elements, sorry, the elements of group 14 on heating in air or oxygen form oxides of two types, EO and EO2, monooxides and dioxides, with the stable oxidation state and availability of oxygen. मग हे E plus half O2 gives EO दिलंय मी डायरेक्ट. आता त्यांनी काय केलंय, हे -2 ला डिवाइड बाय हाफ केलं, हा, तर 1च राहते ना, हा, आणि इथं मग 2 आहे असं. मग त्यापेक्षा हे सोपं जाते, 2C + O2. नाव ग्रुप 13 चे, सॉरी ग्रुप 15 चे. आता ग्रुप 15 परत कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो सांगा मला? ग्रुप 15 कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? कुठे यू घेतले?
आपण बॅलन्स केली ती रिॲक्शन. इथे बघा, हा एलिमेंट इन द सॉलिड स्टेट आहे आणि इथं O2 आहे. हा, ह्या एलिमेंटची ऑक्सिडेशन जर +2 कन्सिडर केली, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 काय आहे तर -4 काय आहे. मग -4चं -2 व्हायला पाहिजे. लॉस आणि गेन काय असायला पाहिजे, इक्वल. म्हणून ह्याला डिवाइड बाय काय केलं, हाफ. मग हा 2 2 कॅन्सल होतोय. मग एकच ऑक्सिजन राहिलं. एक ऑक्सिजनचं काय असणार आहे, -2. एक ऑक्सिजनचं आणि एक एलिमेंट जो आहे तो लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्लस, आणि मग तो काय येतो तर EO. हे एवढं करण्यापेक्षा जर तुम्ही E घेतला प्लस O2 घेतला, हा, इथं एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे +2, इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे -2 × 2 काय येणार आहे तर -4. मग मी काय केलं, ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2. मग ह्यानं ह्या एका एलिमेंटनं 2 दिले आणि ह्या एका ऑक्सिजननं 2 घेतले. सो फॉर्म होताना काय होणार आहे तर 2EO. सेमच आहे, EO सेमच आहे, मोनोऑक्साइडच आहे. EO मोनोऑक्साइडच आहे, तो काय वेगळा नाही आहे. आता नेक्स्ट ग्रुप 15. आता ग्रुप 15 मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आपण, +3 पण दाखवतो आणि +5 पण दाखवतो. ग्रुप 15 मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे, +3 पण पॉसिबल आहे आणि +5 पण पॉसिबल. आपल्याकडे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि काय आहे तर बिस्मथ आहे. आता नायट्रोजनचा तर डी ऑर्बिटल ऍबसेंट असते, त्यामुळे तो हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही, कारण त्याचं sp3 डिहायब्रिडायझेशन होत नाही, फक्त लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. मग ठीक आहे, राहिलेले एलिमेंट्स जे आहेत ते +3 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात आणि +5. आता इथे जरा लक्ष द्या, तुमचा जो P4 आहे किंवा जो तुमचा आर्सेनिक आहे, हे कायम टेट्राएटॉमिक असतात. कशा असतात, हा, 4 ऍटम्स एकत्र असतात त्यांचे जुडलेले, जॉमेट्री त्यांची टेट्राहेड्रल आहे. मग ठीक आहे, मला तर कोणती ऑक्सिडेशन स्टेट +5 मध्ये दाखवायचंय का +3 मध्ये, मी पहिला +3 चे प्रोडक्ट्स घेते आणि मग +5 चे घेते. एका फॉस्फरची व्हॅलेन्सी किती आहे 3, मग 4 3 चा किती झालं, ठीक आहे. बर, इथं मी ऑक्सिजन घेतलं, काय घेतलं, ऑक्सिजन. एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2, -2 × 2 इज -4, काय आहे -4. ठीक आहे, मग इथं काय करावं लागणार आहे 12 येण्यासाठी, 3 4 जा, येस. मग इथं प्रोडक्ट फॉर्म होताना काय येणार आहे तर P2 2 टाइम्स, P4 आहे ना, 2 टाइम्स P2O3, P2O3 तो डायमर आहे P4O6, असं फॉर्म होतंय खरं. हा, आणि ह्याचा डायमर म्हणजे 2 2 जा 4, 2 3 जा 6 असं आहे P4O6. क्रिसक्रॉस लॉजिक असतं, क्रिसक्रॉस लॉजिक असतं म्हणजे फॉस्फर आहे आणि ऑक्सिजन आहे, फॉस्फरची व्हॅलेन्सी 3 आहे आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, तर हा इथं, म्हणजे मला कंपाऊंड मिळताना काय मिळणार आहे P2O3. हे खूप बेसिक आपण शिकलंय, हे फक्त आपण बॅलेन्सिंग करतो. इथं -4 × 3 केला, काय -4 × 3 केला, कारण +12 आणि काय असायला पाहिजे होता तर -12, +12 आणि काय असायला पाहिजे होतं तर -2. समजलं का, येस ऑर नो. आता हा आर्सेनिक आहे AS4, तर AS4 प्लस काय असणार आहे तर 3O2, AS4 प्लस 3O2. आता AS4 प्लस 3O2 ला इथं आर्सेनिक किती आहेत, 4 आहेत. परत आर्सेनिकची ऑक्सिडेशन स्टेट जर 3 कन्सिडर केली तर 3 × 4 काय येणार आहे
12 आणि इथं ऑक्सिजन एका ऑक्सिजनची -2 होती, मग 2 ऑक्सिजन आहेत काय झाले तर -4 म्हणून याला मल्टिप्लाय बाय 3 केलं, -12 झालं. मग परत इथं फॉर्म होताना काय येणार आहे तर 2AS2 काय येणार आहे तर O3, 2AS2 काय येणार आहे तर O3, जो 2AS2O3 डायमेरिक स्टेट मध्ये काय राहतो तर AS4 काय राहतो तर O6. ठीक आहे, ही लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवली आणि हे लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हे दोघं जास्त स्टेबल असतात. कोण? डाऊन द ग्रुप ॲबिलिटी टू शो लोअर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस म्हणतो आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा कोण आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इथे बघा फॉस्फरस आहे P4 आणि आर्सेनिक आहे AS4 आहे. परत ह्यामध्ये काय ऍड केलं ऑक्सिजन, परत ह्यामध्ये काय ऍड केलं ऑक्सिजन. फॉस्फरची व्हॅलेन्सी किती आहे तर 5, आर्सेनिकची व्हॅलेन्सी किती आहे तर 5 आहेत. किती ते -4 आहे ना. येस, समजलं का 5 कसं आलं. मग इथं फॉर्म होताना परत कसं होणार आहे 2 टाइम्स P2O5, 2 टाइम्स AS2 काय येणार आहे तर O5. मग ते डायमेरिक स्टेट मध्ये हा P4 काय येणार आहे तर O10, AS4 काय येणार आहे तर O10. ही हायर ऑक्सिडेशन स्टेट प्लस बाय दाखवण्याची ॲबिलिटी डाऊन द ग्रुप कमी होते. त्यामुळे तुमचे जे एलिमेंट्स आहेत, कोणते 2 एलिमेंट्स आहेत हे वाले अँटीमनी आणि बिस्मथ, हे ॲबिलिटी टू शो +3 दाखवणार, ते जास्त स्टेबल. +5 दाखवतात पण ते काय कंपाऊंड स्टेबल नसते. फॉर्म झालेला कंपाऊंड स्टेबल नसते. हा बोला काय म्हटला. मग सगळं विचारलं कसलं ऑक्साईड आहे, काय ऑक्साईड आहे, काय होतंय. तुम्हाला बॅलन्सिंग येतंय रे असं त्यांना वाटतंय, ती गोष्ट वेगळी आहे की येत नाही. ठीक आहे, increase in the metallic character down the group of all this group 13, 14, 15 reflects their oxides which gradually vary from acidic through amphoteric through basic. नॉर्मली आपण बघतो की ऍसिडिक ऑक्साइड्स कसे असतात, नॉन मेटल ऑक्साइड ऍसिडिक असतात, मेटल ऑक्साइड्स काय असतात तर बेसिक, आणि त्याच्यामधले काय असतात तर एम्फोटेरिक. आपण काय म्हणतो डाऊन द ग्रुप नॉन मेटल टू मेटलॉइड टू मेटल, म्हणून ऍसिडिक ऑक्साइड टू एम्फोटेरिक ऑक्साइड टू बेसिक ऑक्साइड असा आपल्याला ट्रेंड दिसतो. मग तो ट्रेंड बघूया कसा आहे. इथं बघा काय काय आहे बघा. हा नॉन मेटलॉइड आहे, हा मेटलॉइड. मेटलॉइड जरी असेल तर आपण त्याला नॉन मेटल कन्सिडर करतो काय, तसा बघितला तर. मग नॉन मेटल ऑक्साइड जर आपण कन्सिडर केला तर तो कसा असणार आहे नेचर मध्ये ऍसिडिक. आता Al2O3 हा मेटल आहे, ऑक्साइड मेटल ऑक्साइड आहे, पण तो एम्फोटेरिक असतो. एम्फोटेरिक ऍसिड बरोबर कशासारखा बिहेव करतो बेस, आणि बेस बरोबर कशासारखा बिहेव करतो ऍसिड. परत Ga2O3 एम्फोटेरिक, ऍसिड बरोबर कशासारखा बिहेव करतो बेस, आणि बेस बरोबर कशासारखा बिहेव करतो ऍसिड सारखा. नेक्स्ट इंडियम ऑक्साइड. इंडियम ऑक्साइड कसा असतो बेसिक, थॅलियम ऑक्साइड पण काय असतं बेसिक. म्हणजे बघा ऍसिडिक टू एम्फोटेरिक टू बेसिक, नॉन मेटल टू मेटल्स टू, म्हणजे नॉन मेटल्स टू मेटलॉइड्स टू मेटल असा. पण ऍक्च्युली हा मेटलॉइड आहे आणि हे सगळे मेटल्स. हा, आता ह्यामध्ये परत अजून बेटर समजते आपल्याला. हे बघा कार्बन डायऑक्साइड नॉन मेटल आहे, ऍसिडिक आहे. सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे कोण आहेत सांगा, मेटलॉइड्स आहेत. कोण आहेत, हा, आणि ह्याचे मेटलॉइड्स कसे असतात नेचरमध्ये ऍसिडिक. आणि हे दोन्ही मेटल आहेत, हे दोन्ही मेटल आहेत. मेटल आहेत तरी पण कशा आहेत नेचरमध्ये एम्फोटेरिक. एम्फोटेरिक ऍसिड बरोबर बेस आणि बेस बरोबर ऍसिड सारखं बिहेव. परत हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बघा N2O5 आणि P2O5 जर घेतला तर दोन्ही कसे आहेत नेचरमध्ये
ऍसिडिक. आर्सेनिक आणि अँटीमनी कसे आहेत तर एम्फोटेरिक. आणि बिस्मथ हा मेटल असतो त्यामुळे तो कसा आहे नेचर मध्ये बेसिक. समझ में आ रहा है? येस और नो? आता नेक्स्ट बघा, इनऑर्गॅनिक ग्रेफाइट. ग्रेफाइट म्हणजे विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. तसंच बोरॉन नायट्राइड जो फॉर्म होतो ना Bn, हा बोरॉन नायट्राइड जो फॉर्म होतो ह्याला कसला ग्रेफाइट म्हणतो आपण? इनऑर्गॅनिक ग्रेफाइट. कसला प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? व्हॉट इट शोज? इट इज लाईक अ इनऑर्गॅनिक ग्रेफाइट. ओके, ठीक. नेक्स्ट बघा, रिएक्शन विथ वॉटर. काय म्हटले बघा, मोस्ट ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 are unaffected by water. Are what? By water. Aluminium reacts with water. Aluminium reacts with water on heating and forms hydroxide. फक्त aluminium react होतो वॉटर बरोबर आणि काय फॉर्म करतो? हायड्रॉक्साइड फॉर्म. परत सेम लॉजिक वापरायचं अल्युमिनियमचं. अल्युमिनियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +3 असते. किती असते? +3. आणि H2O चं H आणि काय असते तर OH. मग OH चं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर -1. मग 3OH घेतले. मग इथं काय येणार आहे तर AlOH काय येणार आहे तर थ्राईस. मग फक्त 3H बाहेर पडू शकत नाहीत. E1 मध्ये पडायला पाहिजे, H2 पडायला पाहिजे. म्हणून ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. कशानं मल्टिप्लाय केलं? 2. मग हा 2, मग हा 3 2 जा काय आला तर 6. सो इथं फॉर्म होताना 2 टाइम्स AlOH थ्राईस आणि 3H. सिमिलरली इथं बघा, नेक्स्ट टीन आहे ना, टीन म्हणजे कोण सांगा? स्टँटलम. टीन रिॲक्ट होतो, पाण्याबरोबर रिॲक्ट होतो, पण पाणी कोणत्या स्टेटमध्ये असते? वाफेच्या स्टेटमध्ये असते. म्हणजे खूप हाय टेम्परेचर आहे त्याचा. काय आहे त्याचा? हाय टेम्परेचरला वॉटर आहे, स्टीम, वाफेच्या फॉर्म मध्ये. ओके, सो while tin reacts with steam to form what? Oxide. So Sn plus H2O. Sn plus H2O. आता Sn मध्ये 3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवताना इथं +4 दाखवतो. तीन इथं ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवतो? +4. आणि एक ऑक्सिजन ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवतो? -2. म्हणून आपण घेताना 2H2O घेतलं, म्हणजे -4 झाला, SnO2 फॉर्म झाला आणि डायहायड्रोजन फॉर्म झाला. लक्षात ठेवायचं की अल्युमिनियम वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन हायड्रॉक्साइड देतं आणि टीन वॉटर बरोबर रिॲक्ट करून टीन ऑक्साइड देतं. नेक्स्ट, लेड इज अनअफेक्टेड बाय वॉटर. लेडचं वॉटरवर काही इफेक्ट होत नाही ड्यू टू फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ ऑक्साइड्स. हा, फिल्म कुठे कुठे? फिल्म. ओके, फिल्म ड्यू टू फॉर्मेशन ऑफ फिल्म. हे हा बॉक्स आहे, हा माझा कंटेनर आहे कोणता तरी, ठीक आहे. ओके, हा एक्सपोज टू जर एअर आहे तर फक्त वरच्या लेअर वरती ऑक्साईडची लेअर फॉर्म होणार. कशावरती ऑक्साईडची लेअर होणार? वरच्या सरफेस वरती. कशावरती ऑक्साईडची लेअर फॉर्म होणार आहे? वरच्या सरफेस वरती ऑक्साईडची लेअर फॉर्म होणार. कशावरती ऑक्साईडची लेअर फॉर्म होणार आहे? वरच्या सरफेस वर. मग ती प्रोटेक्टिव्ह फिल्म क्रिएट झाली. समजतंय का? येस ऑर नो? थिन फिल्म म्हणजे आत रिॲक्शन होणार. हे ज्या केसमध्ये नॉन पोरस लेअर फॉर्म होते ना, काय फॉर्म होते? त्याला थिन फिल्म म्हणतो, प्रोटेक्टिव्ह लेअर असते. लेड इज अनअफेक्टेड by water. Why it is unaffected by water? Due to formation of protective film of oxide. म्हणजे लेड ऑक्साइड फॉर्म होते त्याच्या सगळ्या सरफेस वरती. एकच लेड फॉर्म होते लेड ऑक्साइडची.
एकच लेअर फॉर्म होते कशाची तर लेड ऑक्साईडची. नेक्स्ट फॉस्फरस 3 प्रकारचे आहेत ऍक्च्युली, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस. आणि फॉस्फरस हा पॉइझनच असतो बाळांनो आणि हायली एक्सप्लोजिव्ह असतो नेचरमध्ये. कसा असतो नेचरमध्ये? हायली एक्सप्लोजिव्ह. तर फॉस्फरस म्हणून इट कॅन इझिली कॅच फायर वेन एक्सपोज टू एअर, म्हणून त्याला कशामध्ये स्टोअर केलेलं असते? अंडर वॉटर. कशामध्ये स्टोअर केलेलं असते? कशामध्ये स्टोअर केलेलं असते? अंडर वॉटर. इथे बघा, फॉस्फरस इज स्टोर्ड अंडर वॉटर बिकॉज इट कॅचेस फायर वेन एक्सपोज टू एअर. जेव्हा तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, जसं आपण सोडियम आणि पोटॅशियमला केरोसिन मध्ये स्टोअर करतो, तसं आपण फॉस्फरला कशामध्ये स्टोअर करतो? कोण? हा, म्हणून केरोसिन. वॉटर बरोबर पण रिॲक्ट होतं आणि एअर बरोबरही रिॲक्ट होतं. ह्याला फॉस्फरला वॉटरमध्ये ठेवतात कारण तो एअर बरोबर पटकन रिॲक्ट होतो आणि तिची रिॲक्शन हायली एक्झोथर्मिक, एक्सप्लोजिव्ह आणि पॉइझनस आहे. व्हाईट फॉस्फरस, मोस्टली व्हाईट फॉस्फरस. ठीक आहे. नेक्स्ट, reactions with halogens. So when we are talking about reaction with halogens, इथं बघा आता ग्रुप 13, ग्रुप 14 आणि ग्रुप 15. ग्रुप 13 मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे? +3 आणि कोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे? +1. ग्रुप 14 मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल? +2, +1. आणि ग्रुप 15 मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे? +3 आणि काय तर +1. सो इथं 2 टाइप ऑफ हॅलाइड्स फॉर्म होत असतात दर ह्याच्यामध्ये. आणि परत सेम लॉजिक, डाउन द ग्रुप द ॲबिलिटी टू शो लोअर ऑक्सिडेशन स्टेट विल इन्क्रीज and ability to show higher oxidation state will decrease. Lower oxidation state ची ability वाढणार, higher oxidation state ability decrease. Lower oxidation state दाखवण्याची ability आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याची ॲबिलिटी काय होणार आहे तर कमी होणार आहे. समजते का मी काय सांगते? यस और नो? ठीक आहे. आता रिॲक्शन्स विथ हॅलोजन्स मध्ये बघा, सगळ्यात पहिला ग्रुप 13 मध्ये हॅलोजन्स कोणते कोणते असतात? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि कोण असतो तर थॅलियम. कोण असतो? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम. थॅलियम हा लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार, इंडियम पण लोअर, बाकीचे हायर. दोन्ही हायर लोअर दाखवतात, पण स्टेबल कोणता? हायरचे वरचे जे आहेत ते हायर आणि खालचे जे आहेत ते लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये स्टेबल आहे. आता इथं बघा, ॲल्युमिनियम घेतलं आणि त्याला हॅलोजन बरोबर रिॲक्ट केलं. कोणतंही हॅलोजन घ्या, क्लोरीन घेतलं. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +3. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय? -1. -1 into 2 is -2. 2 ना, हा मायनस. येस, सगळ्या हॅलोजन्स जेव्हा ते इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणून रिॲक्ट करतोय. काय म्हणून रिॲक्ट करतोय? मग ते +1, +3, +5, +7 दाखवतंय. आपण पुढे बघायचं आहे ते इंटर हॅलोजन्स. सो इथं एका ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 होती आणि एका हॅलोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, त्यामुळे AlCl3 2 टाइम्स. ठीक आहे. आता ग्रुप थॅलियम बघा, थॅलियम जर घेतला आणि त्याला जर मी क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं तर थॅलियम मोस्टली लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +1 दाखवतो. मग +1 दाखवतो, मग क्लोरीन काय दाखवणार आहे तर -1 into 2, -2. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2, म्हणजे इथं काय येणार आहे तर 2 टाइम्स थॅलियम क्लोराईड. आलं लक्षात? यस ऑर नो? काय? नाही, एका क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. आहेत किती क्लोरीन? मग -2 झाले. नाही, Cl2 नसायला पाहिजे, फक्त क्लोरीन, फक्त थॅलियम क्लोराईड असेल. समजलं का?
आता नेक्स्ट ग्रुप 14 बघा. आता ग्रुप 14 मध्ये कोण कोण आहे? कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि कोण आहे तर लेड. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि कोण आहे तर लेड आहे. ठीक. आता इथे बघा, हा कार्बन आहे, हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट. मग कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2, ह्याला मल्टिप्लाय बाय 2. सो इथं काय येणार आहे? CCl काय येणार आहे तर 4 येणार का? तसंच Si+2Cl2 केलं, काय येणार आहे? SiCl4. ठीक. परत डाऊन द ग्रुप Sn प्लस काय करूया? Cl. Sn ची ऑक्सिडेशन स्टेट +2, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2. येस. Pb + I2 घेते. कोणता पण हॅलोजन घेऊ शकता, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो Pb +2 आहे, मग आयोडीन -1 × 2. आलं का लक्षात? हे सोनू ठीक आहे. आता नेक्स्ट ग्रुप 15. तर ग्रुप 15 मध्ये कोण आहे? फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. आता इथे बघा काय मी काय सांगते ते लक्षात. फॉस्फरस हा कायम टेट्राएटॉमिक असतो. काय असतं फॉस्फरस? फॉस्फरस कसा असतो? टेट्राएटॉमिक असतो. मग एका केसमध्ये फॉस्फरसची व्हॅलेन्सी 3 असू शकते आणि एका केसमध्ये 5 असू शकतो. मग 3 × 4, 5 × 4, 3 4s are 12, 5 4s are 20. तर प्लस इथं प्लस, इथं काय घेतलं? क्लोरीन, इथं काय घेतलं? क्लोरीन. मग हा -12, ह्याला मल्टिप्लाय बाय 4 ना, 6 6, मग इथं 6, इथं -12, ह्याला मल्टिप्लाय बाय, मग इथं 4PCl3 आणि इथं 4PCl. आलं का लक्षात? येस और नो? हा परत बिस्मथ आहे, बिस्मथ लोअर ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार, +3 दाखवणार आहे. मग क्लोरीन घेतलं, -1. सगळेच. नायट्रोजन फक्त हे बघ, सगळे दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. फक्त लोअर डाऊन द ग्रुप स्टॅबिलिटी वाढणार आहे आणि हायरची डाऊन द ग्रुप स्टॅबिलिटी कमी होणार. नायट्रोजन +5 नाही दाखवू शकत, कारण नायट्रोजन मध्ये डी ऑर्बिटल नसते. हा, मग इथं Bi +-2 आहे ना, हा, मग इथं -2 आहे आणि इथं 3 आहे, म्हणून काय करणार आहे? हा 3 आहे आणि हा -2 आहे, काय करणार आहे? ह्याला 2 न मल्टिप्लाय करा, ह्याला 3 न मल्टिप्लाय, मिळताना काय मिळणार आहे? 2BiCl3. समजले का बघा कंपाऊंड्स? हा, काय डाऊट आहे? समजतायत का कंपाऊंड्स? So, reactions with halogens. Reactions with halogens मध्ये बघा, all the elements of group 13 reacts directly with halogen to form trihalides. पण काय म्हटलंय? Thallium is an exception which forms only monohalide. Thallium का monohalide form करतो? कारण down the group the ability to show higher oxidation state decreases and the ability to show lower oxidation state increases. Next, all the elements of group 14 except carbon reacts directly with halogen. म्हणजे कार्बन सोडून बाकी सगळे हॅलोजन बरोबर डायरेक्टली रिॲक्ट करतात. काय फॉर्म करण्यासाठी? टेट्रा हॅलाइड्स. म्हणजे आपण जे C+Cl2 फॉर्म केला ना, तो डायरेक्टली फॉर्म होऊ शकत नाही, तो सोडून बाकी डायरेक्टली हायली फॉर्म होतात. आता हेवी एलिमेंट्स कोण आहे? जर्मेनियम अँड लेड फॉर्म्स डायहॅलाइड्स. कारण का हेवी एलिमेंट जर्मेनियम लेड डायहॅलाइड्स का फॉर्म करतात? कारण डाऊन द ग्रुप द ॲबिलिटी टू शो
lower oxidation state increases and ability to show higher oxidation state decreases. Stability of dihalide increases down the group. The ionic character of halide also increases down the group. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय त्यामुळे त्याचे जे लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे कोणते ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आयोनिक आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट कोव्हॅलेंट हायर ऑक्सिडेशन स्टेट कोव्हॅलेंट आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट आयोनिक. आता फॉर्म आहे बघा की इथं कन्सिडर करा की SnCl4 आहे आणि SnCl काय आहे तर 2 आहे तर ह्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर कोण दाखवणार आहे SnCl2. आयोनिक कॅरेक्टर कोण दाखवणार आहे आयोनिक कॅरेक्टर कोण दाखवणार आहे SnCl2. समजतंय का येस ऑर नो. ओके नेक्स्ट बघा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 15. Elements of group 15 reacts with halogens to form two series of halide EX3 and EX5. आता EX5 pentahalides possess more covalent character. मी पहिला सांगितलंय higher oxidation state covalent character. Higher oxidation state covalent character. So pentahalide possess more covalent character due to availability of vacant d orbital of valence shell. नायट्रोजन बिंग द सेकंड पिरियड त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाहीये त्यामुळे तो पेंटाहॅलाइड्स फॉर्म करू शकत नाही. ट्रायहॅलाइड्स ऑफ द ग्रुप 15 आर प्रीडॉमिनेंटली कोव्हॅलेंट एक्सेप्ट BiF3. BiF3 हा आयोनिक असतं. द ओनली स्टेबल हॅलाइड ऑफ नायट्रोजन इज NF3. नायट्रोजनचा एकच हॅलाइड स्टेबल आहे NF3 आणि नायट्रोजन NCl5 किंवा NF5 फॉर्म करू शकत नाही. का सांगा कारण त्याच्याकडे डी ऑर्बिटलच नाहीये त्यामुळे 3च ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो ठीक आहे. कॅटिनेशन. व्हॉट इज कॅटिनेशन प्रॉपर्टी सेल्फ लिंकिंग. व्हॉट इज कॅटिनेशन प्रॉपर्टी सेल्फ लिंकिंग. सगळ्यात जास्त सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी कोण दाखवतो कार्बन. सगळ्यात जास्त सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी कोण दाखवतो हा कार्बन पेक्षा कमी सिलिकॉन सिलिकॉन पेक्षा कमी जर्मॅनियम आणि जर्मॅनियम आणि टिन काय दाखवतात सेम कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवतात. लेड हा कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवतच म्हणजे लेड मध्ये सेल्फ लिंकिंग होत नाही. The property of a self-linking of atom of an element by covalent bond to form chains and ring is called as catenation. The catenation of an element depends on the strength of the bond formed. Among the group 14 element, carbon shows maximum tendency to form catenation because it is stronger CC bond. त्याचा CC bond हा टेट्रा सगळेच टेट्रा व्हॅलेन्स आहेत सगळे बघ ग्रुप 14 मध्ये सगळी टेट्रा व्हॅलेन्सी आहे पण कॅटिनेशन सेल्फ लिंकिंग कार्बनची सगळ्यात काय असते तर जास्त असते. एक्सेप्शनल प्रॉपर्टी आहे ती त्याची. येस द ऑर्डर ऑफ कॅटिनेशन ऑफ ग्रुप 14 मध्ये सगळ्यात जास्त बघ कार्बनची एकदम जास्त आहे कशापेक्षा सिलिकॉनची कमी आहे म्हणजे सिलिकॉनची जास्त आहे जर्मॅनियम जर्मॅनियम आणि टिनची सेम आहे but lead does not show catenation. This can be clearly seen from the bond enthalpy values. कार्बनची सगळ्यात जास्त आहे बाकी सगळ्यांची कमी आहे. समजलं इथपर्यंत येस ऑर नो. ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला मग ॲलोट्रॉपी आणि टाइप्स ऑफ कंपाऊंड्स घेणार ॲलोट्रॉप्स आणि कंपाऊंड्स.